नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जेतपाळ. अखेरकार खूप आपण वाट पाहायला लावणारा आणि बऱ्याच अंशी बऱ्याच विद्यार्थ्यांशी जे मार्जिन वरती होते, बॉर्डर वरती होते आणि एक्सपर्टनी कट ऑफचं प्रिडिक्शन खूप केलेलं होतं, अशा मुलांची वाट लावणारा असा एमपीएससीचा हरवलेला निकाल त्यांना सापडलाय आणि त्याने तो आज आपल्या समोर सादर केलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेत त्या सर्वांचं आमच्या मैत्रिणीकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी काही दिवसांपूर्वी जे एक सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये पण गंभीर्याने ही बाब तुम्हाला पुन्हा अधोरेखित केली होती की जे मार्जिन वरती आहेत 110+ आहेत त्यांनी अभ्यास मेन्सचा करत राहा, कारण जर मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळाली तर मुख्य परीक्षा देणं ही मोठी संधी आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे एक साधारणतः 1 महिना मुख्य परीक्षेला राहिलेला आहे. 29 मार्च पासून आपली मुख्य परीक्षा सुरू होणार आहे. बऱ्याच लोकांनी ते पण प्रेडिक्शन केलं होतं की मुख्य परीक्षा पुढे जाईल, पण गोष्ट लक्षात घ्या, विद्यार्थी हिताचा विचार करता एकंदर सर्व बाबींनी विचार करता एमपीएससीच्या परीक्षा वेळेवरती होणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचंच असतं. त्या दृष्टीने एमपीएससीने तो घेतलेला निर्णय की 29 मार्चलाच मुख्य परीक्षा होणार आहे हा चांगलाच आहे. आधीच्या सेशन मध्ये पण मी सांगितलं होतं की आता 40 दिवसात काय करायचं, मुख्य परीक्षा 40 दिवसांवरती आलेली आहे आणि माझ्या बऱ्याच गोष्टी राहिल्यात, इफ्स अँड बट्स आहेत, हे केलं असतं तर, हे असं वाचलं असतं तर, हे सगळं बाजूला ठेवा आणि आता पुढच्या 30 दिवसात काय करता येईल आणि मैत्रिणी तुम्हाला हे पुढच्या 30 दिवसात कशा प्रकारे मदत करू शकतो या दृष्टीने हा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत क्लासमध्ये हे सांगणार आहोत. काही दिवसांपूर्वीच आपण एसेची टेस्ट सिरीज सुरू केलेली होती, त्यानंतर इथिक्सचा क्रॅश कोर्स सुद्धा सुरू केलेला होता. ज्यांनी एसे आणि इथिक्सच्या ओरिएंटेड सिरियसली काम करायचं आहे ते त्या कोर्सचा विचार करू शकता. आज हा व्हिडिओ पर्टिक्युलरली 2 मार्च पासून जे पूर्व परीक्षा पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेसिफिकली एक कोर्स घेऊन येणार आहोत. कोर्स पेक्षा मी त्याला थोडंसं हँड होल्डिंग सपोर्ट प्रोग्राम असं म्हणेन. हँड होल्डिंग म्हणजे काय की तुम्ही एक मोठा टप्पा गाठलेला आहे, तुम्ही मोठा टप्पा ओलांडलेला आहे, तुम्हाला या पुढच्या 30 दिवसांमध्ये आणि परीक्षा जवळपास 1 महिना चालणार आहे, अशा पुढच्या 30 दिवसांमध्ये म्हणजे जवळपास 60 दिवसांमध्ये तुम्हाला जिथे जिथे गरज पडेल ती गरज भागवणं, ती गरज ओळखून काम करणं हे या प्रोग्रामचा हेतू असेल. म्हणजे इथं टॅगलाईन पण दिली, आता निकाल आलाय, आता आपल्याला थांबायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो, मुख्य परीक्षा देता येणं ही मोठी संधी आहे, आपल्याला ती दवडायची नाहीये. मग 2 मार्च पासून आपण कोणता प्रोग्राम सुरू करणार आहोत त्याच्या थोड्याशा डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रोग्रामला रिव्हिजन अँड व्हॅल्यू एडिशन कोर्स असं नाव दिलेलं आहे. कोर्सचा हेतू काय आहे तर आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याची पटकन उजळणी व्हावी, कोणत्या प्रश्नात काय गोष्टी लिहायच्या याचा एक सेन्स डेव्हलप व्हावा, एक्सपेक्टेड प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत, त्यात काय लिहायला पाहिजे, खास करून यूपीएससीचे पीवायक्यू आणि एमपीएससी मध्ये अपेक्षित असलेले प्रश्न या दोन्हीच्या अँगलने आपण केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करणं आणि तुमच्या अभ्यासाला किंवा आपण म्हणू मार्क्स फेचिंग गोष्टीसाठी काही व्हॅल्यू एडिशन प्रोव्हाइड करणं असं या प्रोग्रामचं काम असेल. म्हणजे व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय, GS2 मध्ये सुप्रीम कोर्टच्या केसेस आपण डिस्कस करणार आहे ज्या तुम्ही लिहायला पाहिजेत. काही कमिशन कमिटी आहेत ज्यांचे रेकमेंडेशन्स, शिफारसी तुम्ही पेपरमध्ये लिहायला पाहिजे. इतिहासामध्ये या प्रकारची डायग्राम काढली तर चांगले मार्क मिळू शकतात, या प्रकारचं व्हॅल्यू एडिशन. किंवा इथिक्स मध्ये एक्झाम्पल्स असतील, केस स्टडीचा अप्रोच असेल, असं प्रत्येक जो पेपर मधला महत्वाचा भाग आहे त्याच्यावरती स्पेसिफिकली फोकस करून आपण काय करणार आहोत, रिव्हिजन आणि व्हॅल्यू एडिशन करणार आहोत. त्या ओरिएंटेड रेग्युलर सेशन 2 मार्च पासून 29 मार्चच्या पर्यंत चालू राहणार आहेत. बघा काय असणार आहे याच्यामध्ये, तर GS1 to GS4 यातील प्रत्येक टॉपिक वरती व्हॅल्यू एडिशन सेशन. GS3 मध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या पेपरमध्ये यायला पाहिजे, शांताकुमार कमिटीच्या रेकमेंडेशन्स आहेत. इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये कोणते 5 कीवर्ड आले पाहिजेत त्याच्यावरती प्रश्न आला तर, या प्रकारे एकदम कमी गोष्टींवरती काम करून जास्तीत जास्त आउटपुट जनरेट करणं
हे व्हॅल्युएशन सेशनचं पर्पज असेल. त्याच्यानंतर GS1 to GS4 याच्यामध्ये अपेक्षित प्रश्नांवरती आपण काम करणार आहोत. इथिक्स मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, त्याचं काय उत्तर लिहायचं याच्याबद्दल आपल्याला काम करायचं आहे. GS1 to GS4 च्या या 4 पेपरवरती आपण प्रत्येकी 2 टेस्ट सुद्धा कंडक्ट करणार आहोत. म्हणजे एकूण 8 पेपर तुम्ही ह्या प्रोग्रामच्या अंडर लिहू शकता. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे, की असं काय केलं की एमपीएससीच्या या पहिल्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला मार्क्स येऊ शकतात. एमपीएससीच्या एक्झामिनरची मेंटॅलिटी काय असू शकते, त्यांचे चेकिंगचे पॅरामीटर काय असू शकतात, ओव्हरऑल प्रेझेंटेशन आणि स्ट्रक्चर मध्ये काय करायला पाहिजे याबाबतचं तुम्हाला स्पेसिफिक आणि स्ट्रॅटेजिक गायडन्स याच्यामध्ये दिलं जाईल. जे या प्रोग्राम मध्ये तुम्हाला मेंटॉर असणार आहेत त्यांनी रिपीटेडली युपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहेत, युपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्न मध्ये सतत काम करत आलेले आहेत. जसं की मी स्वतः आहे आशिष जेतपाळ, माझे इथिक्स एसेची पुस्तकं सुद्धा आहेत. डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड आपण सतत काम करतोय. मेन्स टेस्ट सिरीज कंडक्ट करून नक्की त्याच्यामध्ये काय अपेक्षित असतं याचा चांगला अंदाज आपल्याला आहे. सुशील कुमार अहिरराव सर आहेत ज्यांची इतिहासावरची पुस्तकं आलेली आहेत आणि युपीएससीच्या 4 मुख्य परीक्षांचा त्यांना सुद्धा अनुभव आहे. त्याच्यानंतर गोकुळ नवले या वर्षीच्या 2025च्या युपीएससी मध्ये ज्याने मराठी माध्यमातून इंटरव्ह्यू दिलेली आहे आता, आणि 2 याच्या आधी त्याने मेन्स मुख्य परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत. असे आम्ही 3 लोक या 30 दिवसांमध्ये आणि पुढच्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजिकली गाईड करणार आहोत. नक्की पास होण्यासाठी काय करावं लागेल याच्याबद्दल गायडन्स असणार आहे. आणि या पूर्ण प्रोग्राम मध्ये जे काही व्हॅल्यू एडिशनचे लेक्चर असतील, एक्सपेक्टेड प्रश्नांवरती काम करण्याच्या गोष्टी असतील, उत्तर कशी लिहावी याचं गायडन्स असेल, याची फी फक्त ₹1 असणार आहे. याचा प्लेन उद्देश क्लिअरली आहे, एक मैत्रेय तुमच्यापर्यंत पोचावं, जे मुख्य परीक्षा गेलेल्या आहेत त्या मुलांपर्यंत मैत्रेय जावं. दुसरं, कमी कालावधी आहे, 30 दिवसांचा कालावधी आहे आणि बरेच मुलं दिशाहीन आहेत. काही आपण म्हणू की त्यांनी कोर्सेस केले पण त्याच्यातून मेन्स साठी आणि डिस्क्रिप्टिव्ह साठी ज्या प्रकारचं गायडन्स अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. अशा सगळ्यांच्या दृष्टीने ही केवळ ₹1ची बॅच असेल. अर्थात यातल्या जे मॉक टेस्ट असतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील, त्याची फक्त सेपरेट फी जर तुम्हाला पेपर चेक करून पाहिजे असतील तरच असेल. म्हणजे त्याचं पेपर सॉल्व्ह तुम्ही क्लासमध्ये येऊन करू शकता, त्याचं डिस्कशन लेक्चर अटेंड करू शकता. फक्त फीडबॅक जर पाहिजे तरच त्या पेपरवरती फी आहे, ती पण नाममात्र ₹2000 आहे. अदरवाईज लेक्चर्स, व्हॅल्यू एडिशन, स्ट्रॅटेजिक गायडन्स हे केवळ ₹1 हे असणार आहे. जर तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा फोन करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लेक्चर्स आणि टेस्ट दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असतील. सो महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही अभ्यास करत असाल, या लेक्चरचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. मी म्हटल्याप्रमाणे या बॅच थ्रू किंवा या कोर्स थ्रू वी शॅल ओव्हरकम. म्हणजे ही जो काही टास्क आहे, कितीही चॅलेंजिंग, डिफिकल्ट वाटत असला तरी तो आपण ओव्हरकम निश्चितपणे करूया. सो हे झालं प्रोग्राम बद्दल. जे ह्या प्रोग्रामला इन्व्हॉल्व होणार आहेत, जे हा प्रोग्राम करणार आहेत, त्यांना ते एक प्लॅनिंग पुढच्या 30 दिवसांचं आणि त्याच्या पुढच्या 30 दिवसांचं मिळणारच आहे प्रोग्राम मध्ये. ज्यांना नाही अटेंड करायचं आहे किंवा ज्यांना स्वतःच्या मार्गाने जायचं आहे, ज्यांना व्हॅल्यू एडिशनची तितकी गरज वाटत नाहीये, त्यांच्यासाठी आणि ओव्हरऑल बाकीच्यांसाठी एक फ्रेमवर्क कसा असायला पाहिजे एक लक्षात घ्या. नवीन गोष्टींकडे जाण्याऐवजी ज्या आपण केलेल्या आहेत त्या गोष्टींवर रिलाय राहून मी कसं ह्या गोष्टी मॅनिप्युलेट करू शकतो, लिहू शकतो, याच्यावरती फोकस करा. मेन्स ही मॅनिप्युलेशनची परीक्षा आहे. मला जे माहिती आहे ना ते या विचारलेल्या प्रश्नामध्ये कसं बसवता येईल हे ज्याला जमतं त्याला मुख्य परीक्षेत चांगले मार्क्स येतात. बघा, GS1, 2, 3 मध्ये बऱ्यापैकी लोकांना प्रिलिम मध्ये केलेल्या नॉलेजचा फायदा होणार आहे. डिफरन्शिएटिंग काय राहणार आहे, ऑप्शनल, एसी आणि इथिक्स, त्याच्यावरती फोकस करा. एक क्लिअर गोष्ट, एक थंब रूल तुमच्या याच्या पुढच्या प्लॅनिंगला लक्षात ठेवा. म्हणजे समजा तुमचा एखाद्या ऑप्शनल मधला प्रश्न आलाय, मी म्हणेन प्लेटोवरती प्रश्न आलाय PSIR मध्ये, किंवा अँथ्रोपॉलॉजी मध्ये कल्चरल रिलेटिव्हिझम वरती प्रश्न आलाय, क्लासिकल इव्होल्युशनिझम वरती प्रश्न आलाय, किंवा कल्चरल मटेरियलिझम वरती प्रश्न आलाय. मला सांगा कोणाला मार्क मिळतील?
ज्याने याच्याबद्दल 4 मुद्दे लिहिलेत त्याला मार्क्स मिळतील, की ज्याने याच्यात ब्लँक सोडलेला आहे त्याला मार्क मिळतील. सो ऑब्विसली ज्याने ऍटलीस्ट 4 मुद्दे त्याच्याबद्दल लिहिलेले आहेत त्यांना मार्क मिळणार आहे. सो तुमचा याच्या पुढच्या 30 दिवसात टास्क काय असेल, मला सिलेबसची फॅमिलिरिटी वाढवायची आहे आणि त्या सिलेबस पॉइंटच्या रिलेटेड प्रश्न आला तर तो मला लिहायचा आहे. बघा 2013ला युपीएससीचा ज्यावेळेला पॅटर्न बदललेला होता त्यावेळेला जी लोक पेपर कंप्लीट करत होती तेव्हा त्यांचं सिलेक्शन लार्जली होत होतं, कारण पेपर मुलांना कंप्लीट करणं अवघड जात होतं. आता तुमची रिलेटिव्ह कॉम्पिटिशनचा विचार करा. बरीचशी मुलं अशी पास झालेली आहेत की जे एमपीएससीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न वरती होल्ड असलेली आहेत आणि म्हणून ती प्रिलिम पण पास झालेत, पण त्यांचा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास नाही. दुसरं एक अशी मोठी कॅटेगरी आहे की जी मार्क तर आलेत, पास तर झालेत, पण फॉरेस्टचा अभ्यास करतायत. त्यांचा फोकस फॉरेस्ट असणार आहे, सिव्हिलला फक्त ते मेन्सला जाऊन येणार आहेत. आणि तिसरे कॅटेगरी मधली लोक आहेत जे डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतायत, केलेला आहे, युपीएससीच्या पण मेन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत आता एमपीएससी प्रिलिम पास झालेत, पण अशी फार कमी लोक आहेत. म्हणजे आपल्या क्लासला एक मुलगी आहे, आता फेब्रुवारीच्या 22 तारखेला तिने युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि ती एमपीएससीच्या मेन्सला सुद्धा आहे. सो शी हॅज अ डेफिनेट ऍडव्हान्टेज, राईट, की तिला तो ऍडव्हान्टेज आहे कारण ती लार्जली पेपर चांगल्या प्रकारे कंप्लीट करू शकते. आत्ताच ती मुख्य परीक्षेच्या त्या बॅकग्राऊंड मधून आलेली आहे, पण अशी कमी लोक आहेत. बाकीच्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज कोणाला असणार आहे, जे ऍटलिस्ट काही सेन्सिबल लिहू शकतात, जे ऍटलिस्ट पेपर कंप्लीट करू शकतात. त्या दृष्टीने आपण तो एक क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, व्हॅल्यू एडिशनचा कोर्स डिझाईन केलेला आहे. सो तुम्हाला या मुख्य परीक्षेच्या जर्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल आणि तुमच्या कंटेक्स्ट मध्ये स्पेसिफिकली कसं प्लॅनिंग करायला पाहिजे असा प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, एसएची एमपीएससी मेन्स साठी जी आपण टेस्ट सिरीज मागच्या रविवारी सुरू केली होती त्याचा दुसरा पेपर या रविवारी होणार आहे. सो जे सिलेक्ट झालेले आहेत, एसए हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो, त्या दृष्टीने एसएचा पेपर द्यायला या. रविवारी आपण त्या पेपर सोबत 1 to 1 डिस्कस सुद्धा करू शकतो. सो या व्हॅल्यू एडिशन प्रोग्रामचा निश्चित फायदा घ्या. या नंबरवरती संपर्क साधून आपला ऍडमिशन 2 मार्चच्या आधी इन्शुअर करा. 1 रुपया लागणार आहे, पण हा एक डिसिजन आपल्या हे डिस्क्रिप्टिव्हचा, पहिल्या डिस्क्रिप्टिव्हचा निश्चितपणे गेम चेंजर ठरू शकतो. मी परत म्हणत असतो की आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन, जेव्हा गोष्टी असंदिग्ध असतात, अस्पष्ट असतात, त्यावेळेला जे वेगाने चालतात ते त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतात, ते निश्चितपणे त्या चाओस मध्ये, त्या अनसर्टिनिटी मध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतात. आपल्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी आणि ती आपण निश्चितपणे हार्नेस करण्याचा प्रयत्न करूया. एकत्र वी शॅल ओव्हरकम. थँक्यू.